नमस्कार विद्यार्थी मित्र हो, भोसले सर जाकले या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण पहिलं समरूपता सिमिलॅरिटी या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत। सराव संच 1.3 आपण सोडवत आहोत। त्यातला प्रश्न 8वा आपण सोडवणार आहोत। आकृतीत रेख AC व रेख BD परस्परांना P बिंदूत या ठिकाणी छेदतात आणि AP भागिले CP बरोबर BP भागिले PD दिला आहे, तर सिद्ध करा हे दोन त्रिकोण समरूप आहेत। त्रिकोण ABP समरूप त्रिकोण CDP। अतिशय सोपा आहे। या ठिकाणी AP भागिले CP आणि BP भागिले PD ह्या दोन त्रिकोणासाठी ह्या दोन संगत बाजूंचं गुणोत्तर समान आहे आणि केवळ फक्त आपण कोन APB आणि कोन CPD हे विरुद्ध कोन आहेत आणि बाकोबा कसोटी दोन बाजूमधला कोन आहे हा, म्हणून बाकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप आहेत। पाहूया, रेख AC आणि रेख BD परस्परांना बिंदू P मध्ये छेदतात। AP भागिले CP आणि BP भागिले DP समान आहेत। या ठिकाणी हे दोन त्रिकोण समरूप दाखवताना या दोन त्रिकोणामध्ये AP भागिले CP बरोबर BP भागिले DP दिले आहे। फक्त कोन APB एकरूप कोन CPD विरुद्ध कोन आहेत, म्हणून हे दोन त्रिकोण APB समरूप त्रिकोण CPD बाकोबा कसोटी। ओके। त्यानंतर प्रश्न 9वा आपण पाहणार आहोत। त्रिकोण ABC मध्ये बाजू BC वर D हा बिंदू असा आहे की कोन BAC हा मोठा कोन BAC आणि कोन ADC एकरूप आहेत, तर आपल्याला CA वर्ग बरोबर CB गुणिले CD, CA वर्ग बरोबर CB गुणिले CD, CB गुणिले CD दाखवायचे। ओके। इथं सुद्धा आपल्याला त्रिकोण BAC हा मोठा त्रिकोण आणि ADC हा लहान त्रिकोण एकरूप समरूप दाखवायचे आहेत। हे दोन त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी पहा, C हा सामायिक कोन आहे। ओके। आणि त्याने दिलेलं BAC हा कोन आणि ADC हे एकरूप आहेत, दिलेले आहेत। त्यामुळे केवळ दोनच बाबी या ठिकाणी सामायिक कोन आणि दिलेलं कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण BAC आणि ADC समरूप आहेत। ओके। पाहूया, सिद्ध करा असं CA वर्ग बरोबर CB भागिले CD। त्रिकोण BAC व त्रिकोण ADC मध्ये कोन BAC एकरूप कोन ADC दिले आहे। पहिला आपण कोन ACB एकरूप कोन DCA, ACB हा मोठ्या त्रिकोणाचा C हा कोन आणि लहान त्रिकोणाचा DCA हाच कोन सामायिक कोन आहे। त्यामुळे त्रिकोण BAC समरूप त्रिकोण ADC कोको समरूपता कसोटी। म्हणून या ठिकाणी दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात। CA भागिले CD दुसरं तिसरं आणि CB भागिले CA पहिलं तिसरं, तिरकाच गुणाकार CA गुणिले CA CA वर्ग बरोबर CB गुणिले CD। ओके। आपल्याला जे दाखवायचं होतं ते आपल्याला मिळालेलं आहे। ओके। क्वेश्चन नंबर 8, इन फिगर सेगमेंट AC and segment BD intersect each other in point P and AP upon PC is equal to BP upon DP. Then prove that triangle ABP similar triangle CDP. Here in triangle APB and in triangle CPD, here what is given? AP upon PC is equal to BP upon PD given. Okay. And angle APB congruent angle CPD, vertically opposite angles. Okay. Therefore triangle APB similar triangle CPD. Yes, test of similarity. Okay. Then question number 9, in the figure in triangle ABC point D on side BC is such that angle BAC is equal to angle ADC. Prove that CA square is equal to CB into CD. Okay. in triangle BAC
and in triangle ADC, here what is given? Angle BAC is equal to angle ADC given. Okay, and angle ACB congruent angle DCA, this is C is a common angle. Therefore triangle BAC similar triangle ADC, a test of similarity. Then corresponding sides of similar triangles are in proportion. Therefore here CA upon CD, second and third is equal to first and third upon first and third, CB upon CA, taking cross multiplication CA into CA, CA square is equal to CB into CD. Okay, this is our proof. त्यानंतर आपल्याला अत्यंत महत्त्वाचं प्रमेय पाहायचं आहे, समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे प्रमेय, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. पाहूया, प्रमेय सोडवून दिलेला आहे, व्यवस्थित समजावून घ्यायचं आहे. परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे, उदाहरणांच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. प्रश्न या प्रमेयावरती हमखास असतो. जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा इतके असते. या ठिकाणी ABC हा त्रिकोण आणि PQR हे दोन त्रिकोण समरूप आहेत आणि AD ही BCला या ठिकाणी लंब आहे आणि इथं PS ही QRला लंब आहे. मग या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजे एरिया त्रिकोण ABC भागिले एरिया त्रिकोण PQR. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा इतके असते. संगत बाजू ABला PQ म्हणजे वर्गांचं गुणोत्तर AB वर्ग भागिले PQ वर्ग. ह्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर बरोबर संगत बाजूंचे वर्ग AB वर्ग भागिले PQ वर्ग बरोबर दुसरं तिसरं BC वर्ग भागिले QR वर्ग बरोबर पहिलं तिसरं AC वर्ग भागिले PR वर्ग हे दाखवायचं आहे. ओके, सिद्धता लिहित असताना या ठिकाणी ह्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर आपण पहिलंच गुणधर्म आपण या प्रकरणामध्ये पाहिलेला आहे. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांचा पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर इतके असते. कारण एरिया त्रिकोण ABC त्रिकोणाचं क्षेत्रफळ 1/2, एरिया त्रिकोण ABC या त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 BC पाया गुणिले उंची AD आणि त्रिकोण PQRचं क्षेत्रफळ 1/2 पाया QR गुणिले PS. 1/2 गेल्यानंतर BC गुणिले AD पाया गुणिले उंची पहिल्या त्रिकोणाचा, दुसऱ्या त्रिकोणाचा QR गुणिले PS पाया गुणिले उंची राहतोय. ओके, म्हणजेच स्वतंत्र मांडणी केली BC भागिले QR गुणिले AD भागिले PS. ओके, हे पहिलं विधान आहे. त्यानंतर त्रिकोण ABD इथंपर्यंतच आणि PQS हे दोन त्रिकोण या ठिकाणी आपल्याला समरूप दाखवायचे आहेत. त्यामध्ये ADB आणि PSQ हे प्रत्येकी 90 आहेत. ओके, आणि B आणि Q ABD आणि PQS म्हणजे B आणि Q हे मूळचे दोन त्रिकोण ABC आणि PQR समरूप आहेत. त्या समरूप त्रिकोणाचे हे संगत कोण एकरूप असतात म्हणून B आणि Q पक्षामध्येच आहे आणि कोण ADB आणि कोण PSQ 90 अंशाचा आहे. त्यामुळं दोन हितं संगत कोण एकरूप आहेत. त्यामुळं त्रिकोण ABD आणि त्रिकोण PQS कोको समरूपता कसोटीनुसार समरूप आहेत. मग हे दोन त्रिकोण समरूप आहेत म्हटल्यानंतर त्यांच्या संगत भुजा प्रमाणात असतात. AD भागिले PS पहिलं तिसरं बरोबर पहिलं दुसरं AB भागिले PQ हे दुसरं विधान आहे. आता पहिल्या विधानामध्ये या ठिकाणी AD भागिले PS आहेच. ओके, त्यामुळे AD भागिले PS ऐवजी या ठिकाणी AB भागिले PQ आपण लिहिलं. पण त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR हे समरूप आहेत. दोन त्रिकोण समरूप आहेत दिलेलेच आहेत पक्षात, त्यामुळे त्यांच्या सर्व संगत भुजा प्रमाणात असतात. AB भागिले PQ बरोबर BC भागिले QR बरोबर AC भागिले PR हे तिसरं विधान आहे. आणि मग 2 आणि 3 वरून AB भागिले PQ इथं आहे तिसऱ्यामध्ये. मग AB भागिले PQ हे तर AD भागिले PS आहे. म्हणजे AB भागिले PQ BC भागिले QR आणि AC भागिले PR हे तिन्ही समान आहेत. त्याबरोबर AD भागिले PS पण असणार आहे. ओके,
म्हणून 2 आणि 3 वरून एरिया त्रिकोण ABC भागिले एरिया त्रिकोण PQR बरोबर इथं BC भागिले QR पहिल्या विधानामध्ये आहेच गुणिले AD भागिले PS आपण लिहिलं आहे BC भागिले QR AD भागिले PS AD भागिले PS म्हणजेच AB भागिले PQ आणि AB भागिले PQ म्हणजेच BC भागिले QR म्हणजेच AD भागिले PS आणि BC भागिले QR समान आहेत. ओके, इथं AB भागिले PQ म्हणजे AD भागिले PS आणि AB भागिले PQ म्हणजे BC भागिले QR म्हणजे AD भागिले PS AB भागिले PQ BC भागिले QR समान आहे. म्हणून या ठिकाणी BC भागिले QR गुणिले AD भागिले PS ऐवजी BC भागिले QR लिहिलं. या ठिकाणी BC भागिले QR BC भागिले QR हे BC भागिले QR आहेच. याच्या बदलाला AD भागिले PS ला पण BC भागिले QR आहे. त्यामुळे अंश BC गुणिले BC BC वर्ग आणि QR गुणिले QR वर्ग. ओके, एरिया त्रिकोण ABC भागिले एरिया त्रिकोण PQR बरोबर संगत बाजूंचे वर्गांचं गुणोत्तर BC वर्ग भागिले QR वर्ग. साहजिकच सगळ्या संगत बाजू या ठिकाणी प्रमाणात आहेत. इथं BC भागिले QR वर्ग, इथं AB वर्ग भागिले PQ वर्ग, इथं AC वर्ग भागिले PR वर्ग. ओके, अशा पद्धतीने हे आपलं साध्य आहे. ओके, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. थेरम, व्हॉट इज थेरम? When two triangles are similar, the ratio of areas of those triangles is equal to the ratio of the square of their corresponding sides. Here given, what is given? Triangle ABC similar triangle PQR and AD perpendicular BC and PS perpendicular QR. To prove area triangle ABC upon area triangle PQR is equal to AB square upon PQ square is equal to BC square upon QR square is equal to AC square upon PR square. Okay, proof. Here we know that area of triangle ABC is equal to 1/2 into base into height 1/2 into BC into AD. Area of triangle PQR, what is formula? 1/2 into base QR into height PS 1/2 cancel. Okay, taking ratio. Okay, after taking ratio 1/2 cancel, we get area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to BC into AD base into height for triangle ABC upon QR into PS base into height for triangle PQR. Okay, write separate BC upon QR into AD upon PS. This is first statement. Here in triangle ABD and in triangle PQS, we know that angle B is equal to angle Q, corresponding angle of similar triangle. Okay, this is given. Okay, then angle ADB is equal to angle PSQ, each angle 90 degree. Okay, according to AA test, we get here triangle ABD similar triangle PQS. Corresponding sides of similar triangles are proportional. Therefore, AD upon PS is equal to AB upon PQ. This is second statement. Okay. From first and second, this is, we know that triangle ABC similar triangle PQR. Therefore, similar triangles corresponding sides are proportional. Okay, because these two triangles are similar. AB upon PQ is equal to BC upon QR. This is third. From first, second and third, we get here AB upon PQ is equal to AD upon PS is equal to BC upon QR. Okay, from first, second and third, area of triangle ABC upon area triangle PQR is equal to BC upon QR. Instead of AD upon PS, here AD upon PS is equal to AB upon PQ and AB upon PQ is equal to BC upon QR. Therefore, again write instead of AD upon PS, BC upon QR, BC upon QR. Instead of AD upon PS is equal to BC upon QR. Area of triangle ABC upon area of triangle PQR, BC into BC, BC square upon QR into QR, QR square also is equal to AB square upon PQ square is equal to AC square upon PR square. Why? Here similar triangles, triangle ABC similar triangle PQR. Therefore, AB upon PQ is equal to BC upon QR. Take square, AB square upon PQ square is equal to BC square upon QR square. Okay.
and AC square upon PR square. Okay. This is our proof. Area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to AB square upon PQ square is equal to BC square upon QR square is equal to AC square upon PR square. ओके. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून शिक्षकांनी सुद्धा आपापल्या शाळेतील ग्रुपवर पाठवून या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावा. धन्यवाद.